नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारले होते तर त्याचं आपण परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण पाहतोय. आज जे आपण प्रश्नांचं डिस्कशन करणार आहे तर ते प्रश्न आहेत उच्च न्यायालय. राज्यात जे उच्च न्यायालय असतात तर त्या उच्च न्यायालयावरती MPSCने म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाने 2011 पासून 2025 पर्यंत जे काही 60-70 प्रश्न विचारलेले असतील तर त्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण पाहणार आहे. हे प्रश्न राज्यसेवा असेल, कंबाईन असेल आणि आयोग ज्या ज्या इतर परीक्षा आयोजित करतं तर त्या सर्व परीक्षेतल्या प्रश्नांचा या सिरीजमध्ये समावेश आहे. ही सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट VJSC स्टडी या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेला तर MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज अशी एक प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट चेक करा. आत्तापर्यंत जवळजवळ 40 लेक्चर आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्हाला तिथं ती पाहायला मिळतील. आणि ही जी PDF आहे पर्टिक्युलर PDF तुम्हाला VJSC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तिथं तुम्ही ती सर्च करू शकता. कशी सर्च करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. #PDF असं जर का तुम्ही तिथं टाईप केलं टेलिग्रामला जाऊन आपल्या VJSC स्टडीच्या तर तुम्हाला ती PDF मिळून जाईल. ओके. आजचा आपला टॉपिक जो आहे तर तो उच्च न्यायालय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस उच्च न्यायालयाचा अभ्यास करतो आपण तर त्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे पार्श्वभूमी. म्हणजे हे उच्च न्यायालयाला आली कुठून, म्हणजे तुम्हाला ते सगळं माहितीच आहे ना की ब्रिटिशकालीन भारतात 1773चा एक रेग्युलेटिंग ॲक्ट होता आणि या कायद्यात एक तरतूद होती. आणि तिसरा जॉर्ज राजा 1774 सालच्या सनदेश अनुसरून पहिल्यांदा कुठं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं? कलकत्त्याला. कधी? 1774. त्यानंतर 1807मध्ये मद्रासला आणि 1824मध्ये बॉम्बेला. म्हणजे महाराष्ट्राचे जे हायकोर्ट आहे बॉम्बे, अजूनही त्याचं नाव बॉम्बे हायकोर्ट असंच आहे. तर त्याची स्थापना 1824ला करण्यात आली होती. या प्रांतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग पुढं 1861च्या ब्रिटिश संसदीय कायद्याने तिन्ही प्रांतातील सर्वोच्च न्यायालय बरखास्त करून त्याऐवजी उच्च न्यायालयाची स्थापना केली. आणि या नव्या रचनेनुसार हे जे प्रांत होते कुठले कुठले? कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे या प्रांतात उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या वरिष्ठ स्थानी प्रिव्ही काउन्सिल असं त्याची रचना करण्यात आली. मग पुन्हा 1862 साली कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या 3 प्रांतांमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग पुढचं 4 वर्षांनी 1866 साली आग्रा येथं 4थं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. 1869 साली अलाहाबाद येथं ते हलवण्यात आलं. म्हणजे 4थं उच्च न्यायालय जे होतं तर ते अलाहाबाद उच्च न्यायालय होते, लक्षात ठेवा. आणि त्याची स्थापना मूळ आग्र्यात झाली होती. पुन्हा मग 1884 साली म्हणजे 20-25 वर्षांनी म्हैसूर कर्नाटक येथं 5वं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. 1911 साली पटना, लाहोर आणि रंगून येथं उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि 1950 नंतर ब्रिटिश प्रांत जे होते तर त्या ब्रिटिश प्रांतातील उच्च न्यायालय संबंधित घटक राज्यातील उच्च न्यायालयाला बनलेले आपल्याला दिसतात. आणि सर्वसाधारणतः राज्यघटनेने प्रत्येक घटक राज्यासाठी एका उच्च न्यायालयाची तरतूद केलेली होती. परंतु 1956 साली 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या 7व्या घटना दुरुस्तीने भारतीय संसदेला 2 किंवा अधिक घटक राज्याचे आणि 2 किंवा अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांसाठी घटक राज्याची उच्च न्यायालय वापरली जातात. सध्या जर का तुम्ही विचार केला तर भारतात 25 उच्च न्यायालय आहेत आणि घटक राज्य किती आहेत? 28. हे लक्षात ठेवा. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र न्यायालय असणारा हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे एकच उच्च न्यायालय आहे, हे लक्षात ठेवा. इतर केंद्रशासित प्रदेश हे घटक राज्याच्या पर्यायाने तेथील उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये हे लक्षात ठेवा कलम 214 ते कलम 231 हे उच्च न्यायालयाची रचना, स्वतंत्र अधिकार क्षेत्र, कार्यपद्धती आणि इतर बाबींचे आपल्याला माहिती देत असतात. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कलम आहे कलम 214. काय म्हणते? प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असेल. आणि कलम 215 काय म्हणते? प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय म्हणून कार्य करेल आणि त्याअंतर्गत न्यायालयाच्या अवमानासाठी शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा त्या उच्च न्यायालयाला असेल. बरोबर. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय जे आहेत तर राज्याच्या उच्च न्यायालयावरती बंधनकारक असतात. म्हणजे तुम्ही आत्ता केससुद्धा पाहिल्या असतील की एखाद्या उच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिलेला असतो आणि मग सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळेस ती खटला जातो तर सर्वोच्च न्यायालय तो निर्णय कधी पुढं चालू ठेवतं किंवा मग त्या उच्च न्यायालयाला फटकारतं आणि त्या निर्णयामध्ये
बदल केला जातो. कलम 216 काय सांगितलं आहे, प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी आवश्यकतेनुसार नियुक्त केलेले इतर न्यायाधीश असतील. म्हणजे थोडक्यात उच्च न्यायालयांची रचना जी आहे तर ती कलम 216 सांगण्यात आलेली आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीची पद्धत जी आहे तर ती कलम 217 217(1) सांगण्यात आली आहे. न्यायाधीशांची पात्रता जी आहे तर ती 217(2) सांगण्यात आली आहे. कार्यकाळ 217(1) सांगण्यात आला आहे. न्यायाधीशांची बढतरपी जी आहे तर ती 217(1)(b) सांगण्यात आलेली आहे. न्यायाधीशांचं वेतन आणि भत्ते कलम 221(1) सांगण्यात आलेले आहेत. बरोबर समजलं. न्यायाधीशांची शपथ आणि प्रतिज्ञेबद्दलच्या तरतुदी कलम 219 तुम्हाला पाहायला मिळतं. तर अशा रीतीनं काय म्हणू आपण त्याला, ही उच्च न्यायालयाची थोडक्यात पार्श्वभूमी आहे. आता घटनात्मक तरतुदी म्हणजे कलम 214 ते 231 भाग किती, भाग 6 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाची रचना कशी असते, मी आता तुम्हाला सांगितलंच की उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं, भारताचे राष्ट्रपती ठरवतात. तिथं राज्याच्या विधिमंडळाला किंवा राज्यपालांना अधिकार नसतात, हे लक्षात ठेवा. न्यायाधीशांची नियुक्ती, पात्रता आणि कार्यकाल, नियुक्ती कोण करतं, तर न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं, भारताचे राष्ट्रपती करतात. बरोबर. भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित घटक राज्यातील राज्यपाल यांच्याशी विचार विनिमय करून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळेस संबंधित न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाचाही विचार विनिमय तिथं घेतला जातो. कलम 217(1) असं सांगतं आहे. ओके. मग वेतन, भत्ते, बढतरपी याच्याबद्दल आपण प्रश्नाच्या माध्यमातून बोलूयाच. याशिवाय उच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य काय आहे, उच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये नियुक्तीची पद्धत असेल, कार्यकाळाची सुरक्षितता असेल, निश्चित सेवासरिता असेल, संचित निधीतून खर्च असेल, वर्तणुकीबाबत चर्चा करता येत नाही आहे, निवृत्तीनंतर वकिली करण्यास मनाई असेल, न्यायालयीन अवमानासाठी शिक्षा देण्याची तरतूद असेल, कर्मचारी नियुक्तीचं स्वातंत्र्य असेल. याचबरोबर न्यायाधिकार क्षेत्राचा संकोच करता येणार नाही आणि कार्यकारी मंडळापासून उच्च न्यायालयसुद्धा सर्वोच्च न्यायालयासारखेच स्वतंत्र असतील. हे काही उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य आहेत. याशिवाय अधिकार क्षेत्र, जसं सर्वोच्च न्यायालयाला प्राथमिक अधिकार क्षेत्र असतं तसंच उच्च न्यायालयाचं सुद्धा अधिकार आणि अधिकार क्षेत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, घटनात्मक उपायांसंबंधित अधिकार क्षेत्र आहे, अपिलीचं आहे, फौजदारी खटल्याशी संबंधित आहे, असे दुय्यम न्यायालयाचं नियंत्रण असेल, अभिलेखाचं न्यायालय असेल. ओके. 215 कलम तिथे येतं आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं चर्चा करायच्या असतात किंवा याचा अभ्यास करणं, न्यायालयाचा अभ्यास करताना उच्च न्यायालयाचा गरजेचं आहे. याच्याबद्दल लेक्चर आपण ऑलरेडी घेतलेले आहे. म्हणजे हा जो पार्ट आपण प्रश्नाच्या माध्यमातून बघणार आहे, जर का तुम्ही ते लेक्चर अगोदर पाहिलं असेल तर तुम्हाला हे प्रश्न ऑटोमॅटिकली सुटतील आणि हे तुम्हाला सोपे वाटतील. त्याच्यामुळं पॉलिटीची जी लेक्चर सिरीज आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती VJC स्टडीच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जावा. तिथे तुम्हाला पॉलिटीची लेक्चर सिरीज मिळेल. तिथं आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय तर या दोन्ही न्यायालयांची माहिती तिथं आपण घेतलेली आहे. ती लेक्चर सिरीज बघितली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. दॅट्स इट. चलो, पहिला प्रश्न. ही लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. थोडंसं फास्ट जाऊया. बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं म्हटलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं कलम 215. बरोबर. आता पर्टिक्युलर जर का कलम 215 काय तरतूद दिली त्यांनी, उच्च न्यायालय अभिलेखाची कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड न्यायालय असतील. म्हणजे काय, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल जे असतात तर ते रेकॉर्ड करून ठेवले जाऊ शकतात आणि ते निकाल बदलले जाऊ शकतात, उच्च न्यायालयाचे निकाल. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे कलम 215 जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं असणारं कलम म्हणून या कलमाकडं पाहिलं जातं. हे लक्षात. कलम 215 हे अभिलेखाचं न्यायालय किंवा अभिलेख न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलं जातं. आता ह्या अभिलेख न्यायालय म्हणून उच्च न्यायालयाला 2 अधिकार प्राप्त होत असतात. कुठले कुठले, त्याच्यातला पहिला आहे उच्च न्यायालयाचे कायदे, कार्यपद्धतीविषयक नियम आणि न्यायनिवाडे यांची कायमस्वरूपी नोंद ठेवली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अभिलेखांना पुराव्याचंच मूल्य असतं. हे लक्षात ठेवा. कनिष्ठ न्यायालयांमध्ये सादर केल्यास त्याबाबत आक्षेप घेतला जात नाही. त्यांना कायदेशीर पूर्व दाखला आणि कायदेशीर संदर्भ म्हणून त्याला मान्यता मिळालेली असते. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, न्यायालयाच्या अवमानासाठी साधा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा देण्याचा अधिकार जो आहे तर तो कलम 215 उच्च न्यायालयाला मिळतो. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश म्हणजे रिट्स, म्हणजे हायकोर्टांना रिट्स काढण्याचं आर्टिकल कोणतं आहे, कलम 226. लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयाला कुठला आहे, कलम 32. आणि
ही रिट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर तो उच्च न्यायालयाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा व्यापक स्वरूपाचा असल्याचं तुम्हाला दिसतंय 226. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कलम 226 जे सांगितलं तर ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी रिट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाला देतं. आणि हे कलम जे आहे तर ते काय म्हणू आपण त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या रिट्स काढण्याच्या कलमापेक्षा व्यापक स्वरूपाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील उच्च न्यायालयाबाबत बरोबर नसलेलं विधान ओळखायचं आहे म्हणजे चुकीचं विधान. उच्च न्यायालय जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाचे राज्यपाल नाही करत, राष्ट्रपती करतात, हे विधान चुकलं आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. तिथं राज्यपालांबरोबर सल्लामसलत होऊ शकते, परंतु राज्यपालांना तिथं अधिकार मात्र शून्य असतात. ती नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. आणि निवृत्तीचे वय जे आहे तर ते 62 वर्ष आहे. याच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशापर्यंत आहे? कुठलं उच्च न्यायालय आहे की जे लक्षद्वीपला टच करतं? तर शेजारचं राज्य ओळखायचं, केरळ. बॉम्बे इकडे पश्चिमेला आहे, कलकत्ता वरती आहे, तमिळनाडू इकडे बाजूला आहे, तर केरळ. केरळ उच्च न्यायालय जे आहे तर ते लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा सुद्धा कार्यभार पाहत आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी पात्रतेचे निकष म्हणजे उच्च न्यायालयात जर का तुम्हाला न्यायाधीश म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर कलम 217(2) मध्ये जे पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत तर ते तुमच्याकडे असायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, तिने भारतातील कोणत्याही न्यायालयात किमान 10 वर्ष न्यायिक पदावरती काम केलेलं असावं, तिने एखाद्या अथवा 2 किंवा त्यापेक्षा अधिक उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्ष वकिली केलेली असावी. 10 वर्षाचा क्रायटेरिया आहे, 10, हे लक्षात ठेवा. किमान वयाची अट नाही, पहिलं चुकलं बघा. त्यांनी काय सांगितले, 10 वर्ष न्यायिक पदावर असला पाहिजे, बरोबर आहे. 10 वर्ष वकिली केलेली असले पाहिजे, बरोबर आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते प्रसिद्ध कायदेतज्ञ असावा, ही जी तरतूद आहे तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे, नॉट उच्च न्यायालयाच्या बाबतीत. तर ब आणि क हे जे 2 ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील 2 विधानांचं अवलोकन करा. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, बरोबर आहे, असेलच, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. आणि हे कुठं सांगितलं आहे? कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असेल. कलम 214, प्रत्येक न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असा अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील, बरोबर. अभिलेख न्यायालय कलम कुठलं? कलम 215. दोन्हीच्या दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा सलग कलमावरती प्रश्न आला आहे, 214 आणि 215. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, बरोबर आहे. 215 बघा, जी ठराविक कलम आहेत ना 214, 15, 16 आणि 17 याच कलमावरती प्रश्न रिपीट झालेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 4-5 कलम लक्षात ठेवा, बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असेल तर ती कारवाई सुरू करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नाही. कशाला असायला पाहिजे? नसायलाच पाहिजे. ते सर्वोच्च न्यायालय पाहून गेलं ना. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे? 3. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? कुठलं कलम आहे की ज्याच्या माध्यमातून विशेष आदेश जारी केला जातो? कलम 226. म्हणजे मूलभूत हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा राज्यघटनेने उच्च न्यायालयाला दिलेला एक विशेष अधिकार आहे. त्याला आपण काय म्हणतो? रिट्स. आणि रिट्स कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय जारी करू शकतं आणि कलम 226 नुसार प्रत्येक राज्यातलं उच्च न्यायालय हे रिट्स जारी करू शकतं. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश समावेश असतो. किती न्यायाधीश समावेश असतात? तर त्याची संख्या जी आहे तर ते राष्ट्रपती ठरवतात, बरोबर. म्हणजे एक मुख्य न्यायाधीश प्लस राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश. पर्याय क्रमांक 4. तिथं राज्यपाल किंवा राज्याच्या विधिमंडळाला 0 अधिकार असतात, हे लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे
राष्ट्रपतीद्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित घटक राज्यातील राज्यपाल यांच्याशी विचारविनिमय करून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना संबंधित राज्यातील मुख्य न्यायाधीशाशीही विचारविनिमय केला जातो. येते लक्षात? दॅट्स इट. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणते निकष चुकीचा आहे? चुकीचा असणारा निकष ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 3 मी मगाशी सांगितले, अग्रगण्य कायदेतज्ञ असावी ही जी तरतूद आहे तर ती हायकोर्टासाठी नाही आहे, ती सुप्रीम कोर्टासाठी, लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपलं चुकीचं उत्तर आहे. हे 10 वर्ष वकिली किंवा 10 वर्ष न्यायिक पदावरती हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. काय म्हणते आणि त्याच्यातलं आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. पहिलं विधान चुकीचं आहे. बघा अ गेलं राहिलं 3 आणि 4. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राष्ट्रपती का राजीनामा देऊन पदमुक्त होता येतं. बरोबर आहे का? ॲब्सोल्युटली करेक्ट. उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाच्या 66 वर्ष नाही, 66 नाही 62 पर्यंत पदावर राहतात. किती? 62. बरोबर येतं का लक्षात? हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कलम 217(1) नुसार स्थायी आणि अतिरिक्त किंवा प्रभारी न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षापर्यंत पदावरती राहतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वयाबद्दल काही प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांशी चर्चा करून निर्णय घेतील. तथापि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसून राष्ट्रपतीचा निर्णय तिथं अंतिम असेल. आणि 66 नाही आहे, हे 62 वर्ष वयापर्यंत पदावरती राहतात. फक्त ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. बघा याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो कारण हे थोडा फॅक्च्युअल डाटा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उच्च न्यायालय आणि स्थापना वर्ष. राजस्थानचं उच्च न्यायालय स्थापन झालं होतं 1949ला. सिक्कीमचं उच्च न्यायालय 1975ला. मध्य प्रदेशचं उच्च न्यायालय 1936ला आणि दिल्लीचं उच्च न्यायालय 1966ला. मागाशी सांगितल्याप्रमाणे जे भारतातले 8 केंद्रशासित प्रदेश आहेत तर असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतःचं उच्च न्यायालय आहे. म्हणजे आता जम्मू आणि काश्मीरसाठी सुद्धा जम्मू आणि काश्मीर प्लस लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांसाठी एक उच्च न्यायालय आहे. परंतु दिल्लीला स्वतःचं उच्च न्यायालय असणारा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न. आणि त्या दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे तर ती 1966मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. एखादी व्यक्ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217(2) अन्वये खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही? बरोबर. 217मध्ये कार्यकाल, बडतर्फी आणि अपात्रता या गोष्टी उच्च न्यायालयाच्या संबंधित सांगण्यात आलेल्या आहेत. बघा पात्र असणार नाही, कशामुळे पात्र असणार नाही ते सांगायचं आहे. ती व्यक्ती भारताचा नागरिक असेल तर नाही, असं काही नाही आहे. त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असेल तर, ती व्यक्ती उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक लागोपाठ 10 वर्ष, हे सगळे निकष आहेत. त्याने नसणारा निकष विचारला आहे. बरोबर. तर त्या व्यक्तीचे केंद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे हा निकष नाही आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर हे विधान चुकीचं आहे. वरची तिन्हीच्या तिन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. कलम 217 काय म्हणते हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाच्या शर्ती आणि नियुक्ती याच्याबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या कलम 217मध्ये देण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या आणि बिनचूक किंवा बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कुठलं कलम? म्हणजे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल किंवा असायला पाहिजे ही तरतूद कुठं करण्यात आलेली आहे? कलम 214मध्ये. पहिला प्रश्न, पहिलं वाक्य बरोबर आहे. उच्च न्यायालय असलं दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862मध्ये झाली. बरोबर आहे. येतं का लक्षात? 1862 हे साल लक्षात ठेवा. मागाशी सांगितलं तुम्हाला 1861च्या ब्रिटिश कायद्याने 1862 साली कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या प्रांतांमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि 1866ला मग अलाहाबाद 4थं उच्च न्यायालय आलं. बरोबर. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. बरोबर. बरोबर आहे का? बरोबर आहे. 1866ला स्थापन झालं होतं. ह्याचं मुख्यालय पहिल्यांदा आग्रा येतं होतं, मग नंतर अलाहाबाद येतं आणलं. दॅट्स इट. हे 4थं उच्च न्यायालय होतं. पहिल्यांदा बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास 1862ला. बरोबर. पर्याय क्रमांक 4 सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. बॉम्बे उच्च न्यायालय डॅश डॅश सालापासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी तसंच
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठीचं उच्च न्यायालय झालं. बरोबर. 1862ला बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि बॉम्बे हे उच्च न्यायालय एक केंद्रशासित प्रदेश आणि एका राज्याचं उच्च न्यायालय सुद्धा म्हणून काम करतं. ते कधीपासून काम करते? 1987 पासून. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. लक्षात ठेवा. बॉम्बे उच्च न्यायालय महाराष्ट्र गोवा ह्या 2 राज्यांसाठी, त्याचबरोबर दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी ते काम करतं. पहिला दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे 2 वेगळे केंद्रशासित प्रदेश होते, परंतु 2021 साली दादरा नगर हवेली आणि दमण दीव हा एकच केंद्रशासित प्रदेश सध्या तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं जे उच्च न्यायालय आहे तर ते बॉम्बे उच्च न्यायालय आहे आणि त्याचं मुख्यालय महाराष्ट्रात आहे. लक्षात ठेवा. दॅट्स इट. क्लोज. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या आणि प्लीज जर का लेक्चर आवडत असतील ना लाईक करा. हे जर का तुम्हाला सोपं काम वाटत असेल रेकॉर्ड करणं तर इट्स नॉट. हे अवघड आहे. प्रश्न टाईप करा, लिहा, त्याची उत्तरं शोधा, एक्सप्लेनेशन शोधा, ते द्या, रेकॉर्ड करा, अपलोड करा. ही खूप लेंदी आणि वेळखाऊ प्रोसेस आहे. कष्टाचं काम आहे. प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तेवढं तर तुम्ही करू शकता. बरोबर ना. जे लोक 1 रुपया 2 रुपयांना काय काय विकतात त्याच्यापेक्षा आपली क्वालिटी नक्कीच बेटर आहे आणि ती आपण मोफत देतो. दॅट्स इट. चला प्रश्न. बिनचूक किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करता येतं. ॲब्सोल्युटली करेक्ट. नोट डाऊट अबाउट दिस. काय करायचं? बडतर्फी. बघा, कलम 217(1)(b) मध्ये अशी तरतूद केलेली आहे की कलम 124 मध्ये, हे सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे, न्यायाधीशांच्या बडतर्फीसाठी जी प्रक्रिया सांगितली आहे त्यानुसार राष्ट्रपतींच्या आदेशाने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना बडतर्फ केलं जातं. राष्ट्रपती बडतर्फीचा असा आदेश केवळ संसदेने शिफारस केल्यानंतरच काढू शकतात. त्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते. आता कसलं विशेष बहुमत तुम्हाला सांगतो. म्हणजेच सभागृहातील एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि त्या सभागृहातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांचं बहुमत होय. सिद्ध झालेली गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या 2च आधारे न्यायाधीशांना बडतर्फ केलं जाऊ शकतं. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आणि त्याच आधारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना बडतर्फ केलं जातं. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. 217(1)(b) नुसार उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर वकिली करणं किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही. ओके. न्यायाधीशाला कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी. अधिसत्ता म्हणजे जे काही ऑथॉरिटी आहेत, उदाहरणार्थ एखाद्या भारत सरकारच्या आयोगाचं त्याला सदस्य अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं, तर हे विधान चुकीचं आहे. ओके. कारण आता सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश होते तर त्यांना राज्यपाल बनवले, त्याच्यामुळं हे ब जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. फक्त अविधान बरोबर आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक किती आहे? 1. ओके. पुढचा प्रश्न. संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकीसंबंधीच्या वादाबाबतचे खटले चालवण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो? कुठल्या? प्रारंभिक अधिकार क्षेत्र. पर्याय क्रमांक 2. जसं सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे तसंच उच्च न्यायालयाचं सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. संविधानाच्या कलम 225 नुसार सद्यस्थितीतील उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र निर्धारित केलेलं आहे. कोणत्याही अपिलेतील खटल्यांना वगळून जे खटले अथवा प्रकरणं थेट उच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाऊ शकतात त्यांचा समावेश जो आहे तर तो प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये केला जातो. आता उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र कुठलं आहे? आरामावर देखरेख, मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट, संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्यांच्या निवडणुकीसंबंधीचा वाद, नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी कलम 226, कलम 228. 1973 पूर्वी कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या उच्च न्यायालयाकडे प्रारंभिक फौजदारी अधिकार क्षेत्र होतं, परंतु मग 1973च्या फौजदारी कार्यपद्धती संहितेमुळे हे अधिकार क्षेत्र पूर्णपणे संपुष्टात आणण्यात आलेलं आहे. दॅट्स इट. ओके. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा 2017 म्हणजे ॲग्री 2018ला प्रश्न आला होता आणि 2017च्या करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. महिला आणि कुठल्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न काही रिपीट नाही होणार, परंतु हा डाटा तुम्हाला कामाला येऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यावेळेस 2017 साली. आता सध्या भारतातल्या 25 उच्च न्यायालयापैकी एकाच उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून महिला आहे. त्या उच्च न्यायालयाचं नाव मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, बघू किती जणांना येतं आहे.
बघा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 2017ला जस्टिस मोहिनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. त्याच्यानंतर जस्टिस मंजुळा बॉम्बेच्या, आणि जस्टिस इंदिरा बॅनर्जी मद्रासच्या, आणि जस्टिस निशिता म्हात्रे कलकत्त्याच्या. पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. प्रश्न लक्षात राहिला ना की सध्या देशातल्या 25 उच्च न्यायालयापैकी एकाच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश महिला आहेत. ते कुठलंही सांगायचं. ओके, चलो आगे बढो सैनिको. खालील विधान विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. प्रश्न मोठा आहे, लिंदे हा गट ब आला होता. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तर तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. बरोबर. जेव्हा मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालय प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतात. बरोबर आहे. अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्ष पूर्ण नाही, कुठलाही न्यायाधीश असू द्या वयाच्या 62पर्यंतच उच्च न्यायालयात कार्यरत राहतो. हे लक्षात ठेवा. विधान जे आहे तर या ठिकाणी ॲब्सल्युटली चुकीचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करा. कलम 217(1) नुसार स्थायी आणि कलम 224(3) नुसार अतिरिक्त किंवा प्रभारी न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षापर्यंतच पदावरती राहू शकतात उच्च न्यायालयाच्या बाबतीत. त्याच्यामुळं विधान चुकलं. आणि ब ही 2 विधानं या ठिकाणी ॲब्सल्युटली करेक्ट आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. सोपं आहे. पुढचा प्रश्न. ऑगस्ट 2017पर्यंत त्यावेळेस 24 उच्च न्यायालय होती. आता सध्या किती उच्च न्यायालय आहेत? 25 भारतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा, हे लक्षात ठेवा, कलम 226 उच्च न्यायालयाचा रिट्स काढण्याचा अधिकार आहे. आता जर रिपीट झालं तर ते प्रत्येक वेळेला रिपीट केलं तर तुम्हालाही बोर होईल. पुढचा प्रश्न. जोड्या लावायच्यात, जसं की आपण लावतो आणि फसतो आयुष्यात. उच्च न्यायालयाच्या न्यायिक व अधिकारांच्या अनुषंगाने कलमांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा 215, 227, 228, 235 याचं उत्तर आहे. डायरेक्ट उत्तर सांगतो, कलम आहेत म्हणून. पर्याय क्रमांक 4 अला 3. 215 काय म्हणतंय? न्यायालयीन बेअदबीबद्दल शास्ती किंवा अधिकारिता, म्हणजेच काय? अभिलेखाचं न्यायालय असणं, अभिलेख न्यायालय. कलम 215 पर्याय क्रमांक 3. 227 पर्यवेक्षण अधिकारिता. ओके, कलम 227. आता ॲक्च्युअल तुम्ही जर का घटना पाहिली तर कलम 227 काय सांगते? सर्व न्यायालयावर पर्यवेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. सर्व न्यायालय म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होतो का? नाही. म्हणजे जी कनिष्ठ न्यायालय आहेत राज्यातली तर त्याचं पर्यवेक्षण करण्याचा अधिकार कलम 227 नुसार उच्च न्यायालयाकडे म्हणजे हायकोर्टाकडे जातो. कलम 228 काय म्हणताय? विशिष्ट खटले उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करणं. बघा विशिष्ट खटले उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करणं म्हणजे पर्याय क्रमांक 1. अधिकार क्षेत्रातील दुय्यम कोर्टातील दावा, इथं दावा झाले, दावा वाचा तुम्ही स्वतःकडे वर्ग करून घेणं. आणि 235 दुय्यम न्यायालयावरील अंकुश अधिकारिता. ओके, 235 जे आहे तर ते दुय्यम न्यायालयावरील नियंत्रण. कोणाचं नियंत्रण? उच्च न्यायालयाचं नियंत्रण. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बिनचूक किंवा बरोबर असणारं विधान ओळखायचं. 2 विधान आहेत. उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. बरोबर आहे. महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशास वर्तणुकीबाबत चर्चा करता येते. बरोबर आहे. जर का एखाद्या न्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असेल आणि त्याची जर का महाभियोगाची प्रक्रिया जर का संसदेत चालू असेल तरच न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत तिथं चर्चा करता येते. अदरवाईज इतर वेळेला संसदेत कुठल्याही न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत चर्चा करता येत नाही. हे लक्षात ठेवा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, समजतंय का? आहे का समज नाही? तर ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? ओके, रॉंग आहे, फॉल्स आहे. ते विधान आपल्याला ओळखायचं. उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल. पुन्हा एकदा राज्यपाल. मला राज्यपालाचा तिरस्कार आहे. कुणाकडून होते? राष्ट्रपतीकडून. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. बरोबर, पहिलं विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय 62 आहे, नॉट 65. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून. हे मात्र बरोबर आहे. तर चुकीची विधान ओळखायची होती. अ आणि ब ही 2 विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजतंय ना? सोपं आहे. जास्त ताण नका घेऊ. ताण घेतलाय तुम्हाला काय नाही समजणार, तुमचे मार्क्स जाणार.
दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील विधानं लक्षात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि ती लक्षात घ्यायची आहेत आणि त्याच्यातलं बिनचूक किंवा बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. विशिष्ट आदेश जारी करण्याचा ऐच्छिक नसून तो नाकारता येतो. बरोबर आहे, नाकारता येतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा रिट जारी करण्याचा अधिकार जो आहे तर तो मात्र नाकारता येत नाही, लक्षात ठेवा, कलम 32 नुसार. आणि हे उच्च न्यायालयाचा ऐच्छिक असून तो नाकारता येऊ शकतो, कारण वरती सर्वोच्च न्यायालय आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं विधान बरोबर आहे. बंदी प्रात्यक्षिकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्याबरोबरच खाजगी व्यक्तींविरुद्धही बजावता येतो, हे सुद्धा बरोबर आहे. ज्या कलम 32मध्ये 5 प्रकारच्या रिट्स आहेत. किती? 5. आता हे रिट्सचं लेक्चर जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, भारतीय संविधान हे आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जी फ्री लेक्चर सिरीज अवेलेबल आहे त्याच्यातले तुम्हाला लेक्चर पाहावे लागते. याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. आलं लक्षात? समजलं? पर्याय क्रमांक 2, दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं अयोग्य विधान बघा. डायरेक्ट तुम्हाला अयोग्य विधान सांगतो. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे नागरिक असू शकतात. असू शकतात म्हणजे काय? असायलाच पाहिजेत. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं विधान आहे. असू शकतात नाही, असायलाच पाहिजेत. असायलाच पाहिजेत, संपला विषय. त्याशिवाय ते नियुक्त होणार नाहीत. 2 विधान चुकीचं आहे, बाकी 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर असणारे विधान ओळखायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ॲब्सोल्युटली करेक्ट. कुठं कुठे आहे बघा. इथं आहे, 2 गेला. भारतात राज्य पातळीवर 19 उच्च न्यायालय आहेत. सध्या जर का विचार केला तर सध्या 25 आहेत. विधान चुकीचं आहे. कलकत्ता उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे, हे सुद्धा बरोबर आहे. कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे 1862. त्याच्यामुळे आणि पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती डॅश डॅश सोबत विचारविनिमय केल्यानंतर न्यायाधीशांची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. कोणासोबत चर्चा करून? भारताच्या सरन्यायाधीशांसोबत. इथं नाही आहे. पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दॅट्स इट. आणि सध्या कितवे म्हणजे मेमध्ये भारताचे 52वे CJI भूषण गवई हे स्वीकारतील. बरोबर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणती बाब येत नाही म्हटले? नाही, बाब येत नाही. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश परमादेश काढणं येतं आहे का? तर येतं आहे. घटनेतील इतर तरतुदीची पायमल्ली झाल्यास आदेश काढणं बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांच्या बाबत ना सर्वोच्च न्यायालयाला रीट काढता येते ना उच्च न्यायालयाला. त्याच्यामुळे 3रं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं निवडायचं होतं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश आणि डॅश डॅशमधील उच्च न्यायालय 23 मार्च 2013 पासून कार्यरत झाली. 2013 पासून कार्यरत झाली. कुठली? त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय. त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. दॅट्स इट. तर ब क ड पर्याय क्रमांक 4 ब क ड. पुढचा प्रश्न. पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान खरं आहे? खरं असणारं विधान ओळखायचं आहे. खोटं नाही, खोटं बोलायचं नाही. बघा. उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वकील व शैक्षणिक भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकतात. शैक्षणिक असा कसा प्रश्न आहे? तर बनू शकतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकरता शिफारस केल्या गेलेल्या 4 नावामध्ये आदर्श गोयल हे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. हा प्रश्न कॅन्सल. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता अमर्याद आहे. अमर्याद काहीच नसतो. चुकलं हे. एक राज्य आणि दुसऱ्या राज्य यांच्यातील वाद फक्त सर्वोच्च न्यायालयच हाताळू शकतं. हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने अन्य न्यायालयाने दिलेले निर्णय अथवा आदेश याबाबतचा अपील दाखल करून घेतलंच पाहिजे असं काही नाही, घेऊही नाही शकत. त्याच्यामुळे 3 चुकलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयासह सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावरती बंधनकारक नसतो. त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा करू शकतात. त्याच्यामुळं 4 आहे तर ते चुकीचं आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय इतर उच्च न्यायालयावर मात्र बंधनकारक असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ते एकमेव वाक्य बरोबर आहे, बाकीची 3 वाक्य चुकीची आहेत. पुढचा प्रश्न. संविधानाच्या डॅश डॅश अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल. कुठलं कलम आहे? कलम 141. हे लक्षात ठेवा. कलम किती? 141. आणि कलम 141 जे आहे तर ते काय म्हणतंय?
सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्यांची घोषणा कलम 141 मध्ये करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. आता ही बाकीची 3 कलमं तुम्हाला सांगू का काय काय आहेत तर ते चला सांगतो. कलम 131 काय बघा. कलम 131 म्हणतंय सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, आणि कलम 131A जे आहे तर ते सध्या रद्द करण्यात आले. त्याच्यानंतर कलम 151 काय म्हणतंय, लेखा परीक्षणाचे अहवाल, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग बदलत असणार कलम आहे. आणि कलम 161 राज्यपालांचा दयेचा अधिकार आणि न्यायिक अधिकार इत्यादी बद्दलची तरतूद कलम 161 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जनहित याचिका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन संकल्पना पुढील रोमन लॉ तत्वावरती आधारित आहे. कुठलं तत्व? ऑक्सिओ पॉप्युलारिस. पर्याय क्रमांक 2. पॉप्युलारिस म्हणजे जे पॉप्युलर आहे ते करणं, म्हणजे थोडक्यात जर कासऱ्याचा अर्थ आपण लावू शकतो. बरोबर, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रातिक्रमण या आधारावर संसदीय कायदा रद्द ठरवता येतो. हे वाक्य काय आहे? बरोबर आहे, चुकीचं आहे, सांगू शकत नाही, अंशतः बरोबर अंशतः चूक. तर हे पूर्णपणे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रातिक्रमण या आधारावर संसदीय कायदा रद्द ठरवता येतो. हे वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? उच्च न्यायालयाच्या विचारले मुख्य अधिकार कक्षा. मूळ अधिकारिता आहे का त्याच्यामध्ये? मूळ अधिकारिता आहे. त्याच्यानंतर अपिली अधिकारिता आहे का? आहे. त्याच्यानंतर पर्यवेक्षी अधिकारिता आहे का? आहे. सल्ला नाही आहे. सल्ला सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना देऊ शकतं, उच्च न्यायालय कोणाला सल्ला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ड फक्त काढून टाका. अ, ब आणि क पर्याय क्रमांक 3. अ, ब आणि क हे 3 प्रश्नाचे उत्तरं आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाविषयीचे कोणते विधान सत्य आहे? बरोबर असणारे विधान तुम्हाला ओळखायचं आहे. त्यांचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असतं. बरोबर आहे. म्हणजे कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला रिट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला रिट्स काढण्याच्या अधिकारापेक्षा जास्त व्यापक स्वरूपाचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कलम 226ची जी व्याप्ती आहे तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या व्याप्तीपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे राज्यघटनेतील कलम 226 नुसार नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं आणि इतर उद्देशांसाठी उच्च न्यायालय बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेषण, प्रतिषेध आणि अधिकारपृच्छा असे आदेश अथवा प्राधिलेख जारी करू शकतं. इतर उद्देशांसाठी आदेश देणं याचा अर्थ कोणत्याही सामान्य कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश देता येतात. उच्च न्यायालय केवळ त्याच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रातीलच नव्हे तर त्या बाहेर असलेली कोणतीही व्यक्ती, अधिसत्ता आणि शासन ती आदेश बजावू शकते. ओके. आणि कलम 226 अन्वये आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा हा अधिकार अनन्य स्वरूपाचा नाही, म्हणजे एक्सक्लुझिव्ह स्वरूपाचा नाही आहे. म्हणजे हा केवळ उच्च न्यायालयालाच उपलब्ध असलेला अधिकार नसून सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये प्राप्त अधिकाऱ्याशी समान असा त्याचा अर्थ आहे. ओके, दॅट्स इट. समजलं? पहिलं वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर ती अभिलेखाची न्यायालये आहेत. बरोबर आहे. कलम 215 त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसतं, हे चुकीचं आहे. असतं. त्यांचं नियम दुय्यम न्यायालयावरती बंधनकारक असतात. बरोबर आहे. तर अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? 2-3 विधान आहेत आणि त्याला सत्य. भारत सरकारविरुद्ध महाराष्ट्र राज्यामधील वादाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयात सुरू करू शकतं. बरोबर आहे. अनुच्छेद 226 परमादेश काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयात जास्त अधिकार आहेत. बरोबर आहे. आयकर ट्रिब्युनल विरुद्ध रिट याचिका दाखल करता येत नाही. तर हे मात्र चुकीचं आहे. करता येते. अ आणि ब ही 2 वाक्य बरोबर आहेत. आणि पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या त्याखालच्या न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रणात पुढील बाबींचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो ते सांगायचं आहे. नेमणुका, बदल्या आणि सक्तीची निवृत्ती. अ, क आणि ई पर्याय क्रमांक 2 याच गोष्टींचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई किंवा बॉम्बे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कोण होते? पर्याय क्रमांक 2 श्री महम्मद अली कुरीम छागला. आणि हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलेले आपल्याला दिसतात. ओके. पुढचा प्रश्न,
मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कुठं आहे? 3 ठिकाणी खंडपीठ आहे. नागपूर, औरंगाबाद, पणजी. ओके, नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि पणजीत 3 ठिकाणी बॉम्बे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून होते? ती सुद्धा राष्ट्रपतींकडूनच होते. राज्यसभेने कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डॅश डॅश यांच्याविरुद्ध महाभियोगाचा खटला चालवलेला होता. कुणाविरुद्ध चालवला? त्या न्यायाधीशांचं नाव चर्चेत होतं त्यावेळेला, तर त्यांचं नाव आहे सौमित्र सेन. पर्याय क्रमांक 2 सौमित्र सेन. राज्यसभेने हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते सौमित्र सेन. तर यांच्याबाबत राज्यसभेने म्हणतोय मी, तर काय केलं होतं, जो खटला आहे तर तो चालवलेला होता, परंतु काय ते त्यांनी रिझाईन केलं हे लक्षात ठेवा, आणि त्याच्यामुळे ते काय तिथं मंजूर होऊ शकलं नाही. ओके, समझ में आया क्या कुछ? तर हे अशा रीतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, चलो पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाची न्यायिक खंडपीठे कुठे आहेत? कुठे आहेत ते सांगायचं आहे. बघा, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही म्हटलं आहे? औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे, नवी मुंबईत नाही आहे. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे म्हटलं आहे? तर पुण्यात नाही आहे. पर्याय क्रमांक 4. ओके, तर अशा रीतीनं उच्च न्यायालयाबद्दलचे जे प्रश्न होते अगदी 2011 पासून 2025 पर्यंत, तर त्या प्रश्नांची माहिती आज आपण इथं घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे जे मी तुम्हाला प्रभारी किंवा न्यायाधीश म्हटलो, तर त्याच्याबद्दलची कलम लक्षात ठेवा. मुख्य न्यायाधीश कलम 217(1) नियुक्ती राष्ट्रपतीकडून. प्रभारी किंवा ॲक्टिंग मुख्य न्यायाधीश कलम 223. प्रभारी मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशाप्रमाणे सर्व अधिकार असतात. यांचीसुद्धा नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपतींकडूनच केली जाते. अतिरिक्त ॲडिशनल न्यायाधीश कलम 224(1) नुसार ही नियुक्ती जास्तीत जास्त 2 वर्षाकरता करण्यात येते. ओके, कलम 224(1) नियुक्ती राष्ट्रपतींकडूनच. प्रभारी न्यायाधीश ॲक्टिंग जज कलम 224(2) नुसार यांची नियुक्ती केली जाते. स्थायी न्यायाधीश पुन्हा रुजू होईपर्यंत प्रभारी न्यायाधीश पदावरती राहतात, आणि यांचं निवृत्तीचे वय जे आहे तर ते वयाच्या 62 वर्षापर्यंतच आहे. हे लक्षात ठेवा, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर का तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास जर का करत असाल, तर सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नियुक्तीच्या पद्धती वगैरे, तर ते थोडंसं वाचून घ्या, त्याच्यावरती प्रश्न बनतोय. याशिवाय जे अधिकार क्षेत्र होते त्याच्याबद्दल प्रश्न कमी विचारलेले आहेत आयोगाने आत्तापर्यंत, परंतु डिस्क्रिप्टिव्हनुसार पेपर 2 तुम्हाला लिहिताना हे तुम्हाला कामी येऊ शकतं. बरोबर? ओके, तर त्याच्याबद्दल थोडासा तुम्ही अभ्यास करून घ्या. अशा रीतीनं हे उच्च न्यायालयाचे प्रश्न जे होते तर इथं त्याची चर्चा संपलेली आहे. ओके, याशिवाय तुम्ही जर का VJC स्टडी ह्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि आम्ही सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.